98व्या मराठी साहित्य संमेलनात नरेंद्र मोदींचं मराठीत भाषण, ज्ञानोबा तुकोबांच्या भाषेला राजधानी दिल्लीचं नमन, मोदींकडून मराठीचे गोडवे, पंतप्रधानांचे मराठी भाषेसाठी साहित्य संमेलनाला साजेचं भाषण, संजय राऊतांची प्रतिक्रिया, मोदींचं भाषण आवडत नाही असं नाही, मात्र एका पक्षाचे नेते म्हणून मोदींनी बोलू नये, राऊतांचं विधान. दिल्लीत 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला घडलं राजकीय संस्कृतीचं दर्शन, पंतप्रधान मोदी आणि पवारांमध्ये मनमोकळ्या गप्पा, तर मोदींनी पवारांसाठी स्वतः पाण्याचा ग्लासही भरला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर, शहांच्या उपस्थितीत आज पश्चिम गृह विभागाची बैठक. आमदार सुरेश धस आज मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार, धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर झालेल्या टीकेनंतर धस पहिल्यांदा मस्साजोगला जाणार, तर परळीत महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची घेणार भेट. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावं, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. हत्या प्रकरणातील आरोपींना कधी पकडणार, धनंजय देशमुखांचा सवाल. मार्मिक व्यंगचित्रांच्या माध्यमातून सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यावर ठाकरे गटाची टीका, शिवसेना भवनाच्या बाहेर लावण्यात आलं होतं पोस्टर. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंसह आरोपी करा, जरांगे यांची फडणवीसांकडे मागणी. आरोपींना मदत करणारे सह आरोपी का नाही, जरांगे यांचा सवाल. या प्रकरणातील बडा नेता म्हणजे धनंजय मुंडेच असा हल्लाबोल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.